मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी तोंडी लावायला काही बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आज आपण बनवतोय वांग्याचे काप. एकदम चवीला असे अप्रतिम असे लागतात. तर चला मग आपण आता सुरुवात करूया. इथं मी एक मोठं वांग घेतलेलं आहे. ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याचे मोठे मोठे काप आपल्याला कापून घ्यायचे आहेत. ह्याचा वरचा भाग आपण काढून टाकूया आणि ह्याचे मोठे मोठे असे काप करून घेऊया. हे काप आपल्याला एकदम जाड पण करायचे नाही आहेत आणि एकदम पातळ पण नाही. मीडियम साईजचे आपण हे काप करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी केलेले काप जास्त मोठेही नाहीत आणि जास्त पातळही नाही आहेत. हे पटकन भाजले पण जातात आणि टेस्ट पण छान लागते याची. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि मसाला तयार करून घेऊया. इथे एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 3 चमचे आपण इथं बेसन घालणार आहोत. हे आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला थोडं पाणी घालून आपण हे एक घट्ट अशी पेस्ट तयार करणार आहोत. आपल्याला एकदम पातळ अशी पेस्ट नाही करायची, थोडी दाटसरच आपण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता अशीच आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी इथं एका प्लेटमध्ये छोटा रवा घेतलेला आहे. तो आपण वरून कोट करणार आहोत. त्याने छान क्रिस्पीपणा येतो. तर आपण सुरुवातीला वांग्याचे काप प्रथम मसाल्यामध्ये बुडवून घ्यायचे. वांग्याला सगळीकडून मसाला कोट झाला की आपण तो रव्यामध्ये लावून घ्यायचा. दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित सगळीकडे रवा लावून घ्यायचा आणि आपण हे आता फ्राय करून घेऊया. तर एका तव्यावर आपण 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया आणि गरम झाले की आपण त्यामध्ये असेच वांग्याचे काप सगळे कोट करून भाजायसाठी ठेवून देऊया. आता वरून आपण तेल सोडूया. आपल्याला इथं जास्त तेल सोडायची गरज नाही आहे. थोडंसं आपण भाजण्यासाठी तेल वरून 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं भाजल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊया आणि वरून 1 चमचा तेल घालून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर अजून तुम्ही तेल जास्त ॲड करू शकता. इथं मी एकदम कमी तेलामध्ये हे वांग्याचे काप भाजून घेतलेले आहेत. आता दोन्ही बाजूने आपले काप चांगले भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे काढून घेऊया आणि आपण राहिलेले काप असेच भाजून घ्यायचे. हे तुम्ही टिफिनसाठी किंवा जेवताना तोंडी लावायला सुद्धा करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.